मंडळी, दिवाळीतल्या अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते, पण यंदा अमावस्या 2 दिवसातच विभागून आल्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही लोकांच्या मनात शंका आहे. लक्ष्मीपूजन नक्की कधी करायचे? याबाबत याच शंकेचे निरसन आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर प्रेस करा आणि आपल्या या व्हिडिओला नक्की एक लाईक करा. चला तर मग सुरुवात करूया. दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते. ते आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी सुख, समृद्धी, ऐश्वर्य आपल्या कुटुंबाला मिळावं यासाठी. यंदा 20 ऑक्टोबरला दुपारी 3 वाजून 44 मिनिटांनी अमावस्या तिथी सुरू होणार आहे, तर 21 ऑक्टोबरला संध्याकाळी 5 वाजून 54 मिनिटांनी अमावस्येची समाप्ती होणार आहे. आता सोमवारी 20 ऑक्टोबरला अमावस्या सुरू होतीये. त्यामुळेच लक्ष्मीपूजन नक्की कधी करायचे हा गोंधळ झालाय. 20 ऑक्टोबरला प्रदोष काळात अमावस्या सुरू होते. त्यामुळे तिथे प्रदोष व्यक्त असून दुसऱ्या दिवशी 3 प्रहरापेक्षा अधिक काळ अमावस्या असणार आहे. म्हणूनच मंगळवारी 21 ऑक्टोबर 2025 लक्ष्मीपूजन करणं शास्त्रसंमत. म्हणजेच काय अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर अमावस्या जरी 20 ऑक्टोबर सुरू होत असली तरी सुद्धा 21 ऑक्टोबरलाच लक्ष्मीपूजन करायचं आहे. तुम्ही कॅलेंडरमध्ये जरी पाहिले तर 21 ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन दिलेलं आहे. अमावस्या आणि प्रतिपदा या दोन्ही तिथींच्या योगावर संध्याकाळी प्रदोष काळात सूर्यास्तानंतर सुमारे 2 तास 24 मिनिट या कालावधीमध्ये पूजन करावं. म्हणजेच लक्ष्मीपूजनासाठी शुभ मुहूर्त जो आहे तो 21 तारखेला संध्याकाळी सूर्यास्त झाल्यानंतर 2 तास 24 मिनिटपर्यंतचा असणार आहे. म्हणजेच काय लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त मंगळवारी 21 ऑक्टोबरला असणार आहे. संध्याकाळी 6 वाजून 10 मिनिटे ते रात्री 8 वाजून 40 मिनिटे या काळांमध्येच लक्ष्मीपूजन करणे अपेक्षित आहे. त्यानंतरचा शुभ मुहूर्त आहे रात्री 7 वाजून 43 मिनिट पासून ते रात्री 9 वाजून 16 मिनिट पर्यंतचा. या काळातही लक्ष्मीपूजन लाभ देणारे ठरेल. लक्ष्मीपूजन करताना माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा एखाद्या चांदीचं नाणं असेल, माता लक्ष्मीचे चित्र असलेलं तरी चालेल किंवा माता लक्ष्मीचा फोटो देखील चालेल. त्याचबरोबर तुमच्या हिशोबाच्या वह्यासुद्धा या पूजेमध्ये ठेवा. पासबुक ठेवा. माता लक्ष्मीला आवाहन करा आणि माता लक्ष्मीच्या स्तोत्रांचे पठण अवश्य करा. माता लक्ष्मीची कुठली स्तोत्र लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हटली असता लाभ होतो? सगळ्यात पहिलं आहे महालक्ष्मी अष्टक. दुसरे एक स्तोत्र आहे कानक धारक स्तोत्र. हे माता लक्ष्मीचा प्रिय स्तोत्र आहे. त्याचबरोबर लक्ष्मी स्तोत्र नावाने एक स्तोत्र आहे. श्रीसूक्त हे तर अत्यंत उत्तम मानले जातात. सगळे स्तोत्र म्हणायची गरज नाही. कुठलेही एक स्तोत्र निवडा, ते म्हणा किंवा कमीत कमी ऐका. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मीचे एखाद्या मंत्राचा जप करणे लाभ देणारे ठरतं. मित्रांनो, तसं तर यंदाची दिवाळी 17 तारखेला सुरू होते. 17 तारखेला 17 तारखेला आहे वसुबारस. 18 तारखेला आहे धनत्रयोदशी. अनेक जणांकडे धनत्रयोदशीलाच लक्ष्मीपूजन केलं जातं. त्याचबरोबर 20 तारखेला आहे नरक चतुर्थी. 21 तारखेला आहे लक्ष्मीपूजन आणि 22 तारखेला आहे दिवाळी पाडवा. 23 तारखेला आहे भाऊबीज. तुम्हाला तर मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑलवर प्रेस करा आणि आपल्या व्हिडिओला नक्की एक लाईक करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.